नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट जी आहे तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण की सध्या आपल्या राज्यामध्ये शेतकरी कर्ज निवारण योजना 2026 म्हणजेच की जी आपली कर्जमाफी आहे तर ती कर्जमाफी होणार असल्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या आशा ज्या आहेत तर त्या पल्लवित झाल्या आहेत आणि तब्बल 26,437 शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे तर ती आता तांत्रिक कारणामुळे टाळणीला लागली आहे. आणि याचं सर्वात महत्त्वाचं कारण जे आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचं आधार कार्ड आणि बँक खात्याचं तपशील सादर न केल्याने जिल्हा बँकेच्या पोर्टलवर त्यांची नोंदणी जी आहे तर ती नोंदणी रखडली आहे. आणि मित्रांनो, खास करून आपल्या राज्यातील सर्वच जिल्हा मध्यवर्ती बँकांनी जे आहेत त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी वारंवार आवाहन करून सुद्धा हजारो शेतकरी बांधवांनी अद्याप आपले कागदपत्र जे आहेत ती जमा केलेली नाहीत. आणि यामध्ये जर पाहायचं झालं तर 7, 14 आणि 17 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने आता बँकेने आरपारची भूमिका घेतली आहे. आणि विशेष म्हणजे की आपल्या थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना त्यांनी दिली आहे. जर तातडीने कागदपत्र दिली नाही तर संबंधित शेतकरी या योजनेतून कायमचे बाद होऊ शकतात आणि त्याला शेतकरी जे आहेत ते स्वतः जबाबदार राहणार आहेत, अशी माहिती स्वतः बँकांच्या उजला उपनिबंधक असतील, संचालक असतील, कार्यकारी संचालक मंडळ असतील, तर या सर्वांनी दिलेलं आहे. आणि शेतकऱ्याला हे करा अन्यथा स्वतः जबाबदार अशा प्रकारचं त्यांनी जे आहे ते निवेदन काढलं आहे. यामध्ये जिल्हा उपनिबंधक असतील, बँकेचे संचालक असतील किंवा काही कार्यकारी संचालक असतील तर यांनी स्पष्ट शब्दामध्ये इशारा दिला आहे की आधार कार्डची प्रत आणि बँक खाते क्रमांकाचा पुरावा पासबुक आपल्या गावच्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेमध्ये किंवा सोसायटीमध्ये जिल्हा बँकेच्या जवळच्या शाखेत सादर करावेत. आणि हे जे कागदपत्र आहेत ही वेळेत कागदपत्र न दिल्यास कर्जमाफी मिळणार नाही. आणि त्यामुळे त्यासह जे शेतकरी आहेत ते स्वतः जबाबदार राहतील आणि यामध्ये बँक किंवा सोसायटीची कोणतीही कायदेशीर जबाबदारी राहणार नाही, असं बँकेनं सांगितलं आहे. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा हाच आमचा प्रयत्न आहे. मात्र आधार आणि बँक तपशिलाशिवाय पोर्टलवर नोंदणी करणे अशक्य आहे आणि ही शेवटची संधी असून शेतकऱ्यांनी तातडीने सहकार्य करावे असं आवाहन संजय पवार, चेअरमन जिल्हा बँक यांनी केले आहे. तर आपल्या जास्तीत जास्त जिल्हा बँकेच्या शेतकरी बांधवांना ही माहिती ही अपडेट नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असेल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.